त्याच्यावर तो उपचार आहे तो जाता करायला पाहिजे परंतु आपल्याला काही व्याधी होऊ नये म्हणूनच योगाची प्रवृत्ती महामुनी पद्धतीने त्या टप्प्यामध्ये आसन प्रक्रिया केल्यानंतर शुद्धीक्रियांमध्ये सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे कपाल भाती नाही येतो कपाल भाती म्हणून नाही शकते कपाल म्हणजे आपलं कपाळ आणि त्याची भाती म्हणजे आपल्या इंद्रियांची शुद्धीक्रिया करायची कौटिकली इंद्रियाची फुफ्फुसाची श्वसन मार्गाची शुद्धीक्रिया आहे कपाल भाती केल्याने श्वसन मार्ग फुफ्फुसाची कार्यक्षमता तर वाढते परंतु प्रामुख्याने आपल्या मेंदूतील आंतरिंद्रियांची शुद्धीक्रिया होते तुमची आकलन शक्ती वाढते मेंदूची कार्यक्षमता वाढते त्यामुळे झोप देखील तुम्हाला चांगली लागू शकते हा एक त्याचा फायदा आहे परंतु कपालभातीच्या स्ट्रोकमुळे जो व्यायाम स्ट्रोक आहे त्यामुळे त्याची देखील कार्यक्षमता वाढते श्वसन मार्ग मोकळा होतो चेहऱ्यावरचे जे स्ट्रोक होतात त्यामुळे चेहऱ्याची कार्यक्षमता वाढते डोळ्याची देखील गोष्टी चांगली वाढते भरपूर असे फायदे आहेत तुमच्या कमी वेळामध्ये सांगणे थोडं अवघड आहे परंतु प्रक्रिया तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने करायची अगदी साधी सोपी प्रक्रिया आहे दीर्घ सतत शरीर शिथिल करून घ्यायचे दोन्ही हातांची अशा पद्धतीने करायचं आहे पाठीच्या कणात दाट ठेवायचं मान सरळ करायचे डोळे जाणीवपूर्वक बंद करायचे कारण की स्ट्रोक जो आहे कळणार ऐकून घ्या पर्यंत तुम्ही बघून घ्या त्यानंतर नंतर काय करायचं आहे काही करायचं काही नाही फक्त जोरात तुम्ही श्वास सोडायचा आहे आणि पोटाला धक्का द्यायचा कशा पद्धतीने करायचं आहे बघू नका सर अशा पद्धतीने पोटाला धक्का द्यायचा खांदे हलवायचे नाही काही नाही काय नाही तर काही लोक तसं नाही करत खांदे हलवायचे नाही याच्यामध्ये काय करायचं पोटाला धक्का द्यायचा पोटाला धक्का कशा पद्धतीने का फक्त रेचक करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे बहुतेक आपण शेतकरी वर्ग आहोत आपल्या अंगणामध्ये गाई वगैरे आली तर आपण काय करतो तिला हाकलतो हाकलताना काय करतो हे 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 नाही का जी प्रक्रिया आपल्या पोटांमध्ये होते ती किंवा तुला वाटतं काय नाव विठ्ठल असेल इथं आता वारी पण झालेली विठ्ठल म्हणून बघा तुम्ही विठ्ठल 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 ही जी प्रक्रिया होते ती होती फक्त अल्प पुढं आणि जोरदार रेचक करायचं श्वास घेणे म्हणजे पुढं श्वास घेणे म्हणजे रेचक ही प्रक्रिया होती आणि हे किती करायची तर एका मिनिटामध्ये साधारणतः 120 स्ट्रोक होत असतात कपालभाती हा प्राणांमध्ये नाही आहे हा शुद्धीक्रियेचा एक भाग आहे शुद्धीक्रिया म्हणजे षटकर्म जी सांगितलेली आहे त्यामध्ये दौतीत पश्चिम तथा नवरी तराटकम तथा कपालभाती शैतानी षटकर्म आणि पचन